जस्ट रिक्षातून उतरलेलो आहे. पोचलो आहे म्हैसूर रेल म्युझियम. तिकीट काढतो, 50 रुपये तिकीट आहे. इथे रिक्षाची खरंच खूप म्हणजे इथे महागाई खूप जास्त आहे. रिक्षावाले इथे हार्डली 3 ते 4 किलोमीटर आलो असेल मी. माझ्याकडून 80 रुपये घेतले आणि कोणीच त्या पैशापेक्षा कमी घ्यायला तयार नव्हतं. वेळेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग मी आलो आहे. चला तिकीट काढतो आणि मी इंडियन रेल्वे म्युझियममध्ये एंट्री केलेली आहे. हे समोर तुम्ही बघता आहात ते आहे म्हैसूर रेल्वे स्टेशन. खूप छान अशी प्रतिकृती त्यांनी तयार केलेली आहे. जुन्या काळात कॉन्टॅक्ट करण्यासाठी जे उपकरणं वापरायचे ते उपकरणं इथे दिसत आहेत. 2 स्टेशनमध्ये किंवा स्टेशनवरून रेल्वे गेट्सच्या इथे कॉन्टॅक्ट करण्यासाठी हे उपकरणे वापरायचे. हे तुम्ही बघत आहात म्हैसूर रेल्वे स्टेशनची सिग्नल सिस्टीम. जुन्या काळात स्टेशन मास्तर किंवा रेल्वेचे जे काही गार्ड्स असतात ते या प्रकारच्या टॉर्चचे वापर करायचे. इथे एक टचस्क्रीन मॉनिटर आहे. त्यामध्ये त्यांनी खूप सुंदर अशा व्हिडिओ क्लिप्स स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. यामध्ये आपण स्वतः व्हिडिओ सिलेक्ट करून बघू शकतो. त्यांनी रेल्वेच्या स्टोरीज, जे काही सिनिक रेल्वेचे रूट्स आहेत ते सगळे त्यांनी यामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये त्यांनी कव्हर केलेले आहेत. रेल्वेचे वर्ल्ड वाईड जेवढे काही टपाल म्हणजे आपण पोस्टाचे जे तिकीट्स म्हणतो तर ते इथे डिस्प्ले केलेले आहेत. हे आहे स्टीम रेल्वे इंजिन. जे 50 रुपयाचं तिकीट आहे म्हैसूर रेल्वे म्युझियमचं, तर यामध्येच टॉय ट्रेन जी काही आहे तर त्याची राईड फ्री आहे. तर त्यांनी एक कुपनच तसं दिलेलं आहे त्याच्याबरोबर. टॉय ट्रेन किंवा या छोट्या रेल्वेज बघून थॉमस अँड फ्रेंड्स नावाचं एक कार्टून यायचं TV वर आम्ही लहान असताना. आता येते का नाही माहिती नाही, पण त्याची आठवण झाली. हे आहे गार्ड साहेबांचं केबिन. अरे गार्ड साहेबांना धक्का लागला थोडा, सॉरी गार्ड साहेब. आतून बघूयात कसं आहे.
एक वेगळी क्रेन आहे का मशीन आहे, क्रेन आहे ती. हा आहे त्या काळातला महाराणींचा कोच. ज्यावेळेस महाराणी कुठे बाहेर प्रवास करत असतील त्यावेळेस त्या यामधूनच प्रवास करत होत्या. मैसूर रेल्वे म्युझियम बघून झालेला आहे. आज आपण चामुंडी हिल्स, मैसूर पॅलेस आणि मैसूर रेल्वे म्युझियम ह्या 3 गोष्टी बघितल्या. आता चला मी स्टेशनला निघतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. सो थँक्यू, बाय.